आमच्या कॉलनीमधील राहुल आणि त्याची बायको तारिणी हे दोघेही आता घटस्फोटच्या किनाऱ्यावर उभे आहेत. हे आमच्या कॉलनीतील लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत आणि लहान मुलींपासून तर मोठ्या बाईंपर्यंत सर्वांना कळून चुकले होते. त्यामुळे त्या प्रत्येकाला आणि त्या प्रत्येकीला आता असे वाटत होते की राहुल आणि तारिणी आता कोणत्याही क्षणी घटस्फोटासाठी अर्ज करून एकमेकांपासून विभक्त होतील. म्हणूनच अलीकडे कॉलनीमधील बायकांना तिसऱ्या प्रहरी एकत्र आल्यावर चघळायला हा अगदी हलवायाच्या कढईमधील गरमागरम जिलेबीसारखा अगदी ताजा आणि खुसखुशीत विषय मिळाला होता. राहुल आणि तारिणी यांच्या लग्नाचा 10वा वाढदिवस नुकताच साजरा झाला होता आणि त्यांच्या काही दिवस अगोदरपासूनच दोघांमधील बेबनवाला धार चढली होती. तारिणी जर चिंच म्हणाली तर राहुल आंबा म्हणायचा आणि राहुल चिंच म्हणाला तर ती आंबा म्हणायची. एकमेकांना पाण्यात पाहण्याची दोघांची सवय इतकी टोकाला गेली की एकदा तारिणीला आपण गरोदर असल्याचा भास झाला आणि तिने राहुलला ह्या भासाबद्दल काही न सांगता फक्त सांगितले की मला चिंचा खावेशा वाटतात. तर राहुलने चक्क आंबे आणून ठेवले का कोण जाणे, पण त्या दोघांतील बेबनाव लग्नाच्या वाढदिवसापासून अधिकच तीव्र झाला. अद्याप त्यांच्या संसारवेलीवर अपत्यरूपी फूल उमललेले नव्हते याची त्या दोघांनाही अर्थातच खूप खंत होती. त्या दोघांनीही अनेक वेगवेगळ्या डॉक्टरांना आपली प्रकृती दाखवली होती. दोघांच्या मध्ये अपत्यप्राप्तीच्या दृष्टीने कुठलाही दोष नव्हता. तरीही त्यांना अद्याप अपत्यप्राप्तीचा आनंद उपभोगता येत नव्हता ही मात्र वस्तुस्थिती होती. या ठिकाणी तुम्ही वाचक मंडळी आपल्या तर्काचे लेबल लावून संतती नाही म्हणून ते दोघे एकमेकांना दोष देत असतील आणि त्यामुळेच या दोघांनी घटस्फोटाची वेळ स्वतःवर ओढून आणली असेल असे म्हणून मोकळे व्हाल. तसे लेबल लावण्यात तुम्ही काही चूक करताय असेही मी अजिबात म्हणणार नाही, कारण हा तर मनुष्य स्वभावच आहे नाही का. त्यामुळेच तर आमच्या कॉलनीतील समस्त तथाकथित कामसू पण खऱ्या अर्थाने रिकामे टेकड्या श्रीवृंदासही प्रथमदर्शनी असेच वाटले होते. पण अशाच एका तिसऱ्या प्रहरी चकट्या पिटत बसलेल्या स्त्रीवर्गास राहुल आणि तारिणी यांच्यातील बेबनावाचे कारण अपत्यप्राप्ती न होणे हे नसून पूर्णतः वेगळेच आहे असे जेव्हा उमाबाईंनी सांगितले तेव्हा तुम्हाला ही नवीन बातमी कुठून कळली असे विचारण्याचे धाडस एकीनेही न दाखवता उमाबाईच्या सांगण्यावर विश्वास दाखवून नुसत्या माना डोलवल्या. उमाबाईच्या गोष्टीवर विश्वास बसणे न बसणे ही गोष्ट अलहिदा, कारण त्यांना तसे विचारणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून पाडून घेण्यासारखे होईल हे प्रत्येकीला ठाऊक होते. उमाबाईचा दराराच तसा होता, कारण त्यांना आमच्या कॉलनीतील सारेजण गुप्तहेर म्हणायचे. उमाबाईंनी स्वतःची जाणीवपूर्वक अशी प्रतिमा कॉलनीमध्ये तयार करून ठेवली होती. याचाच अर्थ उमाबाईंनी कुठलीही बातमी सांगितली तरी त्या बातमीला काहीतरी बेस असतो असा कॉलनीतील साऱ्यांनाच विश्वास ठेवावा लागत असे. त्यामुळेच उमाबाईंनी राहुल आणि तारिणी यांच्यातील बेबनावाचे कारण वेगळेच आहे असे जेव्हा सांगितले तेव्हा कुणीही काहीही शंका घेतली नाही. तरीही मालिनी काकूंनी जेव्हा हिया करून उमाबाईंना विचारले की राहुल आणि तारिणी यांच्याबद्दल बेबनावाचे ते वेगळे कारण कोणते, तेव्हा अगदी खऱ्याखुऱ्या कसलेल्या गुप्तहेराप्रमाणे उमाबाई म्हणाल्या त्याचा शोध घेणे चालू आहे. एवढे बोलून त्या तिथून निघून गेल्या. उमाबाई तिथून गेल्या आणि साऱ्याजणी एकमेकींकडे पाहून खरे कारण काय असावे याचा आपापल्या परीने अंदाज बांधू लागल्या. देशपांडेबाई म्हणू लागल्या, अहो नुकताच तारा आणि राहुल यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा झाला हे तर आपण साऱ्याजणी जाणतोच. राहुलने आपल्या संपूर्ण कॉलनीलाच निमंत्रण दिलं होतं, पण त्या दिवशी त्या वाढदिवसाला राहुलच्या ऑफिसमधली ती मिस पिंपळकर का कोण नव्हती काली, तिच्यावरूनच या दोघांचे वाजले असेल असे मला वाटते. तुम्हाला असं का वाटतं गाडगेकर बाईंनी विचारले. अहो ती नाही का किती नटून थटून आली होती त्या दिवशी आणि सारखी त्या राहुलकडे पाहून हसत काय होती.
डोळे काय मिचकावत होती. शी बाई, मला तर सारं विचित्रच वाटत होतं. कोणाचीही बायको असं सहन करील का हो? हे सगळं पाहून राहुलच्या रागाचा पारा चढला असेल, दुसरं काय. देशपांडेबाईंनी खुलासा केला. शक्य आहे, असंही शक्य आहे. काळेबाई म्हणाल्या. मला तर दुसरीच शंका येते. गावकरी बाई सांगू लागल्या. लग्नाच्या वाढदिवसाच्या 10-12 दिवस अगोदरपासून छोटी बहीण मीरा त्यांच्याकडे आलेली होती. तिचा नवराही येणार होता तारिणीच्या लग्नाच्या वाढदिवसाला, पण ऑफिसच्या कामामुळे तिच्या नवऱ्याचे येणे जमले नाही म्हणे. मेहुणी या नात्याने राहुलने मीराची काही खोडी काढली असेल म्हणा किंवा गंमत केली असेल म्हणा आणि ती गंमत तारिणीला रुचली नसावी. मग काय एक केले असेल तिने महाभारत सुरू. कारण काहीही असो, पण त्या दोघांमधून सध्या विस्तवही आडवा जात नाही हे खरे. काळेबाई म्हणाल्या. आमच्या कॉलनीतील स्त्रियांना तारिणी आणि राहुलचा हा विषय चघळायला मिळाल्यापासून कॉलनीत जणू एक प्रकारचे चैतन्य निर्माण झाले होते. पण दोघांमधल्या घुसपुशीचे नेमके कारण माहीत होईना, म्हणून सगळ्या कॉलनीत एक प्रकारची अस्वस्थताही जाणवत होती. अधूनमधून ह्या बायका उमाबाईंना घेरून त्याविषयी विचारायचा प्रयत्न करीत होत्या, पण तिकडूनही काहीही समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. उमाबाईचे एकच उत्तर ठरलेले असायचे. कळेल कळेल, लवकरच सारे कळेल. जोरात प्रयत्न चालू आहेत. देशपांडेबाई, गावकरबाई, काळेबाई आणि इतर बायका एकमेकींना भेटल्या की आशाळभूत नजरेने एकमेकींकडे पाहत असत आणि तारिणी राहुल या जोडप्यांमधील पहिल्यातील वादाबद्दल काही नवीन माहिती मिळते का याची चाचपणी करीत असत. अहो, उमाबाई सारख्या गुप्तहेराला अद्याप काही कळले नाही. तिथे आपण किस झाड की पत्ती, खरे की नाही? मालिनी काकू विचारात त्या झाल्या. हो, खरं आहे बरं हे. रमाबाईंची डाळ शिजेना. तिथे आपणासारखेचे काय? गोळेगावकरबाई म्हणाल्या. असे अनेक दिवस गेले, परंतु तारिणी राहुल यांच्यातील घुसपुशीचे कारण मात्र कोणालाच कळले नाही. त्यामुळे झाले असे की आमच्या कॉलनीतील महिलांना अन्न गोड लागेना. टीव्हीवरील सास-बहू सिरियल पाहण्यात मन लागेना. जराशा कारणावरून किंवा कधी कधी तर काही कारण नसताना आमच्या कॉलनीतील प्रत्येक बाई स्वतःच्या नवऱ्यावर चिडचिड करू लागली. मुलांच्या पाठीत धपाटा घालू लागली. अशा परिस्थितीत कुण्या बाईचा नवरा जर तिला म्हणाला की उगीच तू एका परेशान होतेस असेल त्या दोघांचे काही पर्सनल कारण, तर ती बाई लगेच मारक्या म्हशीसारखी आपल्या नवऱ्याकडे पाहू लागायची. या दरम्यान प्रत्येकीने लक्ष उमाबाईच्या हालचालीकडे असायचे, कारण त्यांच्यातील गुप्तहेरच तारिणी आणि राहुल यांच्यातील बेबनावाचे खरे कारण शोधील असा प्रत्येकीला विश्वास होता. आणि तो दिवस अखेर उगवला. उमाबाई दुपारच्या वेळी लगबगीने राहुलच्या घरातून बाहेर पडताना कॉलनीतील महिलांमंडळाने बघितले आणि साऱ्याजणी कोंडाळे करून उमाबाईच्या भोवती उभ्या राहिल्या. सांगा ना उमाबाई पटकन, ती गोड बातमी. काळेबाई विचारत्या झाल्या. तुम्ही राहुलच्या घरी का गेल्या होत्या? गोळेगावकर बाईंनी विचारले. काय कळले तिथे? मालिनी काकूंनी उतावळेपणाने विचारले. झाला का त्या दोघांमध्ये समेट? देशपांडेबाईंचा प्रश्न. अहो, किती घाई कराल, त्यांना श्वास तर घेऊ द्या. मला कल्पना आहे की आपण सार्वजनिक उत्सुक आहोत त्या बातमीसाठी, पण जरा दम धरा. गाडेकरबाईंनी मोक्तपणे सल्ला दिला. यानंतर या सर्वजणींचा उमाबाईंवरील प्रश्नाचा भडीमार थांबला आणि उमाबाईंनी साऱ्या जणींकडे एक समित नजर फिरवली. ऐका आता. उमाबाईंनी बोलण्यास प्रारंभ केला आणि तिथे हजर असलेल्या प्रत्येक जणीने ती महत्त्वाची बातमी ऐकण्यासाठी आपला सारा जीव आपापल्या कानात गोळा केला. बायांनो, उमाबाई पुढे बोलू लागल्या.
आता मी तुमची उत्सुकता जास्त ताणत नाही. ज्या गोष्टीची आपण साऱ्याजणी म्हणजे अगदी मी सुद्धा आतुरतेने वाट पाहत होतो, त्या गोष्टीची कोंडी अखेर आज फुटली आहे. मागील अनेक दिवस आपल्या कॉलनीतील तारिणी राहुल यांच्यामध्ये सुरू असलेल्या धुसफुशीचे खरे कारण मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी शोधून काढले आहे. इतकीच नव्हे तर त्या दोघांमध्ये समेटही घडून आणला आहे. तुम्हाला माहीत आहे की गेले अनेक दिवस मी या गोष्टीचा शोध घेत होते. माझ्यातील गुप्तहेर मला गप्प बसू देत नव्हता. आज आधी मी तारिणीला एकटीला गाठले. ती काहीच सांगायला तयार होईना, पण मी माझे कौशल्य पणाला लावून तिला बोलते केले. नंतर राहुलला एका बाजूला घेऊन त्याचे म्हणणे समजून घेतले आणि मग नंतर त्या दोघांची एकत्रित मीटिंग घेऊन हा तिढा सोडवला. अर्थात बरेच कष्ट पडले मला हे सारे निपटायला, पण ते असो. तर त्या दोघांचे नेमके कशामुळे बिनसले होते हे प्रत्यक्ष तारिणी आणि राहुल यांच्या तोंडूनच आपणच ऐकू. मी त्यांना इकडेच बोलावले आहे, ते बघा आले ते दोघे. असे म्हणून उमाबाईंनी तारिणी आणि राहुलला येताना पाहून या या असे म्हटले. तेव्हा साऱ्याजणी उत्सुकतेने त्या दोघांकडे पाहू लागल्या. तारिणी आणि राहुल अगदी छानपैकी मूडमध्ये होते. एकमेकांचे हात हातात घेऊनच ते या महिला मंडळापाशी आले. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर उमाबाईंनी मूळ मुद्द्याला हात घातला. तेव्हा तू आधी असे त्या दोघांचे चालले. शेवटी राहुलने बोलायला सुरुवात केली. आमच्या लग्नाचा 10वा वाढदिवस आम्ही आत्ताच साजरा केला. हे सर्वांना माहीतच आहे. त्या अगोदर काही दिवस माझ्या डोक्यात एक विचार घोळत होता. तो विचार मी तारिणीला बोलून दाखवला आणि तिलाही तो पटला. तो विचार म्हणजे आम्ही दोघांनी मागील 10 वर्षामध्ये जर एखादी गोष्ट एकमेकांपासून लपवून ठेवली असेल तर ती या वाढदिवसाची एकमेकांना सांगून टाकावी. तेव्हा तारिणी म्हणाली की लग्नाच्या वाढदिवसाची कशाला वाट पाहायची, ते आधीच सांगू की. मी म्हटले ठीक आहे, उद्याच आपण या विषयावर बोलू. दुसऱ्या दिवशी आम्ही एकत्र बसलो आणि मी सुरुवात केली. तिला मी म्हटलं, तारिणी, कॉलेजमध्ये असताना माझे एका मुलीवर खूप प्रेम होते. आम्ही लग्नाच्या आणाभावा काही घेतल्या होत्या, पण तिच्या घरच्यांना हे पसंत नसल्यामुळे तो विषय तिथेच थांबला. तरीही पुढे काही दिवस आम्ही एकमेकांसाठी व्याकुळ होत होतो, पण दोघांनीही स्वतःची समजूत घातली आणि आम्ही एकमेकांपासून दूर झालो. त्यानंतर माझे तुझ्याशी लग्न झाल्यावर तर मी तिला पूर्णपणे विसरूनही गेलो आणि तू बघतेस की मागील 10 वर्षामध्ये आपला संसार किती छान चाललाय. तर तारिणीने माझी ही गोष्ट अगदी खिलाडूपणाने स्वीकारली. राहुलचे बोलून झाल्यानंतर आता तारिणी काय बोलते या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष लागले. तारिणी बोलू लागली, राहुलने इतके दिवस माझ्यापासून लपवलेली ही गोष्ट ऐकून मला थोडा धक्का बसला, पण तो तितका पुरताच. राहुलचे माझ्यावर किती प्रेम आहे हे मी जाणतेच, त्यामुळे त्याने सांगितलेल्या गोष्टीचे मला काही वाटले नाही. मी त्याची गोष्ट खिलाडूपणे स्वीकारली, पण मी त्याला माझे गुपित सांगितले मात्र. आणि पुढे हे पेल्यातील वाद सुरू झाले. असे काय गुपित सांगितलेस तू त्याला, मालिनी काकूंनी विचारले. मी त्याला म्हटले की एकमेकांपासून लपवून ठेवलेली गोष्ट आज उघड करायची असे तूच ठरवले आहेस. तर ऐक आता माझी गोष्ट. तू लग्नाआधी आमच्या घरी मुलगी पाहायला आला होतास. त्यावेळी ज्या मुलीला तू पसंत केलंस ती मी नाहीच, ती माझी छोटी बहीण मीरा होती. तू जेव्हा मला बघण्यासाठी आमच्या घरी येणार होतास तेव्हा तू दिसायला खूप स्मार्ट आहेस हे मला वडिलांकडून कळले होते. मी थोडी सावळी, उंचीलाही थोडी कमी असल्यामुळे तुझ्यासारखा देखणा मुलगा मला पसंत करेल की नाही याची घरातील सर्वांनाच शंका होती. त्यामुळे आम्ही एक धाडस करायचे ठरवले. त्यामुळे मुद्दाम मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम संध्याकाळी ठेवला आणि चक्क माझ्यापेक्षा 1 वर्षाने लहान असलेली पण रंगरूपाने माझ्यापेक्षा उजवी आणि माझ्यापेक्षा थोडी उंच असलेली माझी बहीण मीरा तुला दाखवली. तिची चेहरेपट्टी माझ्यासारखीच आहे. एवढेच काय ते साम्य, तू तिथेच तिला पसंत करून टाकलेस. मुलगी दाखवण्याचा तो कार्यक्रम आणि आपल्या लग्नाचा दिवस यामध्ये जवळजवळ 6 महिने अंतर होते.
लग्न ठरल्यानंतर तुझे आणि माझे बोलणे फक्त फोनवरच होत होते असे. आपली प्रत्यक्ष दृष्टभेट सरळ लग्न मंडपातच झाली. त्यामुळे तुला आम्हा दोघींमधला फरक लक्षात आलाच नाही. माझे एवढे बोलणे ऐकले अन साहेबांचा मूडच गेला. मग काय लागले घटस्फोटच्या गोष्टी करायला. मागील 10-12 दिवसांपासून हा ताण मी सहन करीत होते. या 10-12 दिवसात कधी कधी मलाही असे वाटायचे की आपणही त्याची एक प्रकारे फसवणूकच केली आहे. पण बरे झाले, उमा काकूंची भेट झाली आणि आमची गाडी मार्गी लागली. हो ना, उमाबाई बोलू लागल्या. मी या दोघांचे सर्व ऐकून घेतल्यावर दोघांचीही समजूत काढली आणि राहुललाही समजावला की बाह्य रंगापेक्षा बायकोचे अंतरंग बघ. मागील 10 वर्षामध्ये तुम्ही इतक्या आनंदाने संसार करीत आहात. आम्ही बघतो ना, किती जीव लावता तुम्ही एकमेकांना. आणि इतक्या वर्षानंतर बायकोकडून एक गोष्ट समजली तर एवढी टोकाची भूमिका घ्यायची. उलट तिने ज्या प्रामाणिकपणे सारे सांगितले त्यामुळे तिचे कौतुकच करायला हवे. असे सांगितल्यावर त्या दोघांमधील हे सारे गैरसमज मिटले. उमाबाई हे सारे सांगितल्यामुळे सर्वांना हायसे वाटले. त्यानंतर राहुल म्हणाला, हो ना, उमा काकूंनी माझे डोळेच उघडले. बरं, आता आम्हा दोघांची तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की आपण सर्वजणी आता आमच्या घरी चला आणि या आनंदाच्या क्षणी तारिणीच्या हातचे शिरापोहे खाऊन आम्हाला आशीर्वाद द्या. सर्वांनीच यायचं बरं का, तारिणी म्हणाली. हो, बरोबर आहे. ज्यांचा शेवट गोड ते सारेच गोड, देशपांडे बाई म्हणाल्या. यावर साऱ्या महिला मंडळाने होकारार्थी मान डोलावल्या आणि राहुल आणि तारिणी विनंतीला मान देत राहुलच्या घराकडे मोर्चा वळवला. कथा आवडली असल्यास मराठी कथासंग्रह या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कथा वाचल्याबद्दल ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.